वर्ल्ड क्लास बॉलर येतो आणि मार खातो. की जर T20 300 रन होणार असतील तर ते IPL मध्येच झाले पाहिजे. ओ पाजी जीत सो आजच्या मॅच मध्ये परत एकदा जवळपास 550 रन झालेत. याच्यावर काय म्हणायचं? इस बार अहमदाबाद में 500 पार. ते एकतर आयडियली असं IPL चे पिचेस जरा जास्तच भंगार होत चालत असं मला वाटतंय, कारण इतके रन नाही व्हायला पाहिजे. मला तरी असं वाटतं की BCCI वाल्यांनी एकदम ह्यावेळेस कॉन्स्पिरसी ते करूनच ठेवले की जर T20 300 रन होणार असतील तर ते IPL मध्येच झाले पाहिजे. त्यामुळेच ते इम्पॅक्ट प्लेअर वाला काल धोनीने क्रिटिसाइज केलं, आज रोहित शर्माने केलं, काल धोनीने केलं. आणि असं दिसतंय की लास्टचे दोन्ही मॅच जे होते ते इम्पॅक्ट प्लेअर मुळे चेंज झाले. हो एक्झॅक्टली. की तो जो होता कोण होता तो? अरे आशुतोष शर्मा होता. आशुतोष शर्मा येस, तो पण इम्पॅक्ट प्लेअर होता. आणि आजच्या गेमचा सुद्धा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट ज्याने आणला ज्याच्यामुळे पंजाब जिंकले तो म्हणजे आपला विजय कुमार विशाल. येस, तो सुद्धा इम्पॅक्ट प्लेअर म्हणूनच आलेला. सो टेक्निकली इम्पॅक्ट प्लेअर खरंच इम्पॅक्ट आणतायत मॅच मध्ये, बट त्याच्यामुळेच ते 300 रन होणं सुद्धा सोपं होत आहे. आणि किती पटतंय तुला की असं एखादा प्लेअर बाहेरून येऊन पूर्ण गेम बदलून टाकेल? आणि मला खरं तर इम्पॅक्ट आणि सबचं काम हेच असतं की त्यांनी आतमध्ये येऊन गेम चेंज करायला पाहिजे, एक्झॅक्टली व्हॉट इज हॅपनिंग. पण मला असं वाटतं की ते त्यांचं काम बरोबर करतात. पण हे जे BCCIने केलंय की इतके रन्स होत आहेत ना, कुठेतरी पिच खूप बायस झालं बॅटरच्या साईडने, जे की खूप चुकीचं वाटतं. कारण प्रत्येक बॉलर येतो, वर्ल्ड क्लास बॉलर येतो आणि मार खातोय. त्याला अरे 50 रन प्लस होत आहेत, विच इज चुकीचं आहे, खरंच चुकीचं आहे. लिटरली अख्ख्या आतापर्यंत म्हणजे किती 5च मॅच झाल्या, पण फक्त मुंबई चेन्नईची मॅच होती जी थोडी नॉर्मल झाली. आणि त्यात सुद्धा ऋतुराज काय एकदम मिळण्यासारखं खेळला. पण ते ठीक आहे की त्याचं इंडिव्हिज्युअल टॅलेंट, कारण बाकी सगळ्यांना तो पिच तेवढा टफ जात होता. पण बाकी सगळे मॅचेस बघशील तर कोण पण येते उचलतंय चाललंय, कोण पण येते उचलतंय चाललंय. सो लेवल इजी सेट आहे सध्या. स्क्रिप्ट नाही बदलावं ना पडेगा. ते एकदम खरंच असं वाटतं की आपला प्रॉपर एंटरटेनमेंट मजा आली पाहिजे, ऑडियन्सला फुल मजा आली. मजा तर आलीच पाहिजे. आणि मला खरंच वाटतं की हे खूप एंटरटेनमेंट बेस्ड आणि बिझनेस वे कडे जास्त चाललंय की लोक कसं अट्रॅक्ट होतील जास्त, एंटरटेनमेंट केवढं प्लस होईल. ओरिजिनल स्पोर्ट्सची मजा नाही राहिली असं मला फील. एंटरटेनमेंटचाच पार्ट आहे. आणि टाटा स्काय मध्ये पॅक पण येतो स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट. मी एकदम ते केंदी होऊन प्रिटी जिंटावाला मीम पण पाहिलेला आहे. त्याच्यात तिने म्हणजे असं 3 होती बोलले, ऑफकोर्स मीम होता तो की त्यांच्या टीमचा तर पर्पजच तो असायचा की 6 फिनिश करायचा, काय गरज नाही क्वालिफाय, कारण का ते 18 मधून 15 सीझन क्वालिफाय नाही झालेत नॉकआउट्सला. पण IPLचं स्ट्रक्चर कसं आहे की 10च्या 10 टीमला सेमच पैसे भेटतात, कारण का ते ब्रॉडकास्टर मनी वगैरे. स्क्रीन टाइमची मतलब. सो तिला असं ते तसं होतं की एकदम बिझनेस म्हणून रन करते, काय टेन्शन नाही, मजा करायची, आपलं रोज जाऊन मजा बघायची, IPL पैसे तर कमवत आहेत. आजच्या मॅच कडे येता तुला मेनली आजचा एकदम गेम चेंजर प्लेअर कोण वाटतो? गेम चेंजर प्लेअर मला वाटतं श्रेयस अय्यर, पण त्याच्या रन्स मुळे नाही, त्याच्या मेंटॅलिटीमुळे. कारण का आपल्या इथे खूप रेअर आहे की कुठला तरी प्लेअर सेंचुरीच्या अराउंड येतोय आणि तो त्याच्या सेंचुरीचा विचार पण नाही करत आणि त्याला असं मॅक्सिमाइज करायचं असतं टीमचं आउटपुट. ते जे सगळं इव्हन लोक ट्रोल म्हणून बोलायचे किंवा जे ऍक्च्युअल मध्ये पूर्ण जे सेंटिमेंट्स चालू झालेले सेल्फलेस वाले की रोहित शर्मा पॉवर प्लेस मध्ये कसं खेळतोय आणि सगळं, तर ते ऍक्च्युली श्रेयस अय्यरने आज ते कॅरी केलं की तो 97 वरती होता, 6 बॉल होते. शशांकला तो स्वतः जाऊन बोलला की भाई तू तुझं मार, मला नाही पाहिजे सेंचुरी, तू तुझं मार. आणि त्यांनी त्या ओव्हरला जवळपास 26 रन्स काढले. स्टंप माईक ऑन होता का? इंटरप्रिटेशन. तर क्रिएटिव्ह लिबर्टी. तर 26च्या अराउंड रन्स काढले, 3-4 6 मारले, 2 रन काढले त्याने त्या ओव्हरला. श्रेयस अय्यरला स्ट्राईक नाही दिली, तर एक्झॅक्टली 27 रनच हवे होते गुजरात टायटन्सला लास्ट ओव्हरला जिंकण्यासाठी. सो ते खूप स्मार्ट मूव्ह होता. स्मार्ट मूव्ह नाही, स्मार्ट स्क्रिप्ट असं नाहीये रे. आणि WWE होत चालले. आणि पहिला अय्यर आहे जो सिंग लोकांना आवडला असेल.
खरं. आणि मला वाटतं ना की एक कॅप्टनच समजू शकतो की अख्ख्या टीम प्ले काय असतो, एक कॅप्टन शिवाय कोणी दुसरा समजू शकत नाही. कारण KKRला त्यांनी कॅप्टन्सी केली होती लास्ट इयरला आणि त्यांनी जिंकून दिलं होतं. सो त्यांनी ते चांगलं कॅरी फॉरवर्ड केलं पंजाबमध्ये येऊन पण, मला असं वाटतं. आणि तू जसं गेम चेंजर खरा श्रेयस अय्यर म्हणलं तसं तर मला विषक वाटतो. कारण येऊन जे बॉलिंग अटॅक तो करायला लागला आणि इकॉनॉमी 15 पासून जे मला ॲव्हरेज जे 15 पासून 5 वर आला त्यांचा, तर तिकडे खूप फरक पडला. त्यांच्यावर प्रेशर येणं बिल्ड झालं आणि शॉट्स मारायला त्यांना जमत नव्हते. जो वाईड यॉर्कर टाकत होता म्हणजे जवळपास 2-3 एकदम कॉमेडी झालं. 2-3 वेळा वाईड गेलं, 2-3 वेळा वाईड दिलं नाही गेलं, दिलं गेलं, 2-3 वेळा एकच. लास्टचे 2 ओव्हर म्हणजे लास्टचे त्याचे जे ओव्हर्स होते त्याच्यामध्ये लिटरली 4 बॉल्स रिव्ह्यू मध्येच गेले. एक्झॅक्टली रिव्ह्यू, वाईड बॉलचा रिव्ह्यू, आणि लिटरली दोन्ही पण नो बॉल जे होते. सो पहिला जो नो बॉल होता तो रथरफर्ड होता, नाही नो बॉल साठी हाईट वाला मीटर हाईट होती त्याची आणि 0.96 मीटर होता. तर तो तरी ठीक होता. पण जो तेवाटियावाला होता तर 0.99 मीटर्स त्याची हाईट होती आणि 0.98 मीटर्सचा तो बॉल होता. सो 0.1 मीटर मुळे तेव्हा गेम बदलू शकली असते. पण हे पहिल्यांदाच झाले की एका ओव्हर मध्ये एवढे 4 रिव्ह्यूज घेणार. दिस इज फॉर द फर्स्ट टाइम. बात तो सही आहे. आणि जसं मी आणि ओनकरनी काल प्रेडिक्ट केलं होतं की पंजाब जिंकू शकते. एक ओनकर सो पंजाब आज जिंकली आणि शुभमन गिलची सेंचुरी नाही होऊ शकली. पण शुभमन गिल चांगला खेळला. ते एक ऍक्च्युअली खूप इंटरेस्टिंग गेम जसा होता की शुभमन गिल आणि साई सुदर्शन दोघं खूप अटॅकिंग प्लेअर आहे. पण शुभमन गिल थोडासा परत ऋतुराज गायकवाड झोन टाइप्स मधला प्लेअर आहे की आपण त्यांना एक्सपेक्ट नाही करत की ते येऊन 200, 250, 300च्या स्ट्राईक रेटने खेळतील. ते थोडे टायमिंग वाले, थोडे क्लासी प्लेअर आहेत. सो डिस्पाइट इतका अग्रेसिव्ह स्टार्ट सुद्धा 6 ओव्हरमध्ये 60च रन निघू शकले गुजरात टायटन्सचे. पण शुभमन गिल आज खूप चांगला खेळत होता आणि जर तो टिकला असता तर मॅच रिझल्ट वेगळा असता. पण अहमदाबाद मॅक्सवेलचं स्पिन आणि ओपनरची विकेट, हा ट्रॉमा काय अहमदाबाद वाल्यांच्या लवकर जाणार नाही असं दिसतं. अहमदाबाद काय यार, पूर्ण भारतालाच तो ट्रॉमा कधी जाणं शक्य नाहीये, मला तरी असं वाटतं. खरे तो दिवस. सो अहमदाबाद स्पिन आणि याची गोष्ट पण झाली. जसं तू म्हणला की 10 ओव्हरमध्ये 60च रन करता आले. 6 ओव्हरमध्ये 60च रन करता आले 10च्या ऍव्हरेजनी. तर तिथे साई सुदर्शननी खूप स्लो स्टार्ट केला होता की लिटरली त्याचे 15 बॉल 15 रनच होते. तर तिकडे कुठे अजून इम्पॅक्ट पडला असता की स्टार्टिंग पासूनच तो खेळला असता. ही प्लेड वेल, म्हणजे त्यात काही डाऊट नाहीये. नंतर क्लासी प्लेअरने त्याचा क्लास दाखवलाच आहे. पण सुरुवात जशी स्लो केली त्याच्यामुळे कुठे फरक पडला असता. मे बी त्यांची स्ट्रॅटेजी होती की त्यांना विकेट्स होल्ड करून खेळायचे होते, कारण का त्यांची बॅटिंग लाईनअप इतकी डीप नाही. जर तू आता बघितलं की 5 विकेट गेले होते आणि तो शाहरुख खान आणि तो दुसरा पण कुठला तरी खान आलेला, तो तर नवीनच प्लेअर होता. सो ते एक असू शकतं, कारण का जर तू बघितलंस तर त्यांनी सुद्धा सुरुवातीला जास्त रन केले नव्हते. पंजाबनी एंड ओव्हर्सला खूप मारलेलं, इव्हन जसं मी म्हटलं की लास्ट ओव्हर. सो पंजाबनी सुद्धा एंड मध्ये ते रिकव्हरी केली. इव्हन जेव्हा 16th ओव्हर मार्कला होते तेव्हा गुजरात टायटन्स पुढे होते देन व्हॉट पंजाब हॅड स्कोर्ड. म्हणून असं बोलू नाही शकत की ओपनिंगला चोक केलं. पण म्हणजे सगळ्यात मेन ते यशकवालीच ओव्हर होती ज्याच्यात रथरफर्डचे 4 बॉल डॉट झाले. तिथेच खरा गेम चेंज झाला, कारण का लिटरली त्या 4 बॉलमध्ये 10 रन जरी निघले असते तर लास्ट ओव्हरला 17 डिपेंड करणं सुद्धा एवढं सोपं नाही. बॅटला बॉलच लागत नव्हतं. इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की एकही विकेट न घेता तो इम्पॅक्ट पाडून गेलाय विषय. भारी बॉलिंग, रिअल इम्पॅक्ट, रिअल इम्पॅक्ट प्लेअर. बॉल के पीछे से गेम बदल. आणि इव्हन आपला जो तुमचा कम्युनिटी लस्सी जो आहे तर त्यांनी ऍक्च्युली खूप म्हणजे इकॉनॉमिकल बॉलिंग नाही झाली, त्याला खूप मारलं. इव्हन लास्ट ओव्हरला सुद्धा 2 6 खाल्लेच त्यांनी, पण तेव्हा इट डिडंट मॅटर. पण इम्पॉर्टंट वेळेसला त्यांनी विकेट काढली की साई सुदर्शन 75 ला होता. साई सुदर्शननी खूप चांगला मारत होता तेव्हा त्याची विकेट काढली त्यांनी येऊन. एकदम एक डिपिंग बॉल टाकलेला होता. त्याच्यानंतर लास्ट ओव्हरला सुद्धा रदरफर्डनी पहिल्याच बॉलला 6 मारला. 27 जिंकायला पाहिजे होते. मला एकदम वाटला रिंकू सिंग रिपीट होता या IPLचा. आणि लस्सी आपला बाउंड्रीवर जाऊन उडता पंजाब करून होता. सो की जे प्लेयर्स आहेत त्यांनी त्यांचा रोल खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केला. सो
ऍक्च्युअल मध्ये जे पंजाबची विक्ट्री होती ती खरंच एकदम टीम एफर्ट होती की श्रेयस अय्यरनी कॅप्टन ऍज अ कॅप्टन एकदम फ्रंटनी लीड केलं. परत शशांक सिंग ज्याच्याबद्दल आपण इतकं जास्त डिस्कस नाही केलं आज, त्याचे जे 16 बॉल 44 रन. सेकंड IPL आहे ना शशांक सिंगचे, सेकंड सीझन आहे राईट. सेकंड का थर्ड पण पंजाब मध्येच होता तो लास्ट टाइम. सेकंड सीझन माझ्या हिशोबाने. आणि इंटरेस्टिंगली ज्यांनी कालची मॅच जिंकवली तोच शशांक सिंगचा पार्टनर असायचा. ते दोघंच नेहमी डेथला लास्ट IPL ला पण फिनिश करायचे. बट शशांक सिंगच्या ह्याच्यामुळे तो थोडासा ओव्हर शॅडो होत होता आणि तो नेहमी एक 30-40 वाले नॉक खेळू शकत होता. बट काल त्यांनी मॅच जिंकून दाखवली. आणि आज असं एका प्रकारे बोलू शकतो की शशांक सिंगचं जे लास्ट ओव्हर बॅटिंग होती त्याच्यामुळे पंजाबला एज भेटलं. जिंकलं तर शेवटी बॉलिंगमुळे, पण एज तर मिळाला. सो एक खूप चांगली टीम दिसते पंजाब. नेहमी जे पंजाबला राईट ऑफ करून टाकतात, जे एक मॅक्सवेल वाला 2014 वाला सीझन सोडला, 14चाच होता आय थिंक, तो सीझन जर सोडला तर पंजाबला कोण एवढं सिरियसली घेत नाही. तर ह्यावेळेस असं वाटतंय तसं तुम्ही म्हणताय की एवढ्या JT मधून एवढ्या लोकांनी असं खेळलं वगैरे वगैरे, पण जॉश बटलर पण टिकला असता तर 1 हँडेडली त्यांनी मॅच काढली असते. जॉस बटलर खूप कम्फर्टेबली खेळत होता. त्यांनी पण 33 बॉल्स मध्ये 54 केलेले. येस. बट मेन प्रॉब्लेम तेव्हाच झाला की जेव्हा ते रदरफोर्डचे त्या ओव्हरला 4 बॉल मिस झाले ना, त्याच्यानंतर तो थोडासा पॅनिक झाला. येस. त्याच्यानंतर त्यांनी खूप आउट ऑफ कॅरेक्टर शॉट खेळायचा प्रयत्न केला आणि आउट ऑफ कॅरेक्टर गोऱ्या लोकांसारखा खेळायला गेला तो. आणि मग हातला. पण ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, आता काय पिच वगैरे कसं पण असेल, काय पण क्रिटिसिझम असेल, पंजाब भारी खेळले आणि खुश व्हायला पाहिजे आणि मजा तर आली. सो आता मला वाटतं की प्रेडिक्शन मध्ये ओनकरचा आणि माझा स्कोर आहे 2 आणि तुझा आहे 0. तर आता काय 2 अंक आता जिंकतील माझे पुढचे माझे सगळे गेस बरोबर येतील. बघूया आता, कळेलच आपल्याला लवकर. उद्याची जी मॅच आहे राजस्थान आणि KKR, त्यातून काय प्रेडिक्शन आहे तुमचे? कोणाला जिंकताना बघताय? मला वाटतंय आमचा बॉस जिंकेल. बॉस बाबू येणार आहेत का परत? खूप वाईट सध्या KKR जिंकेल. बॉस बाबू रिटर्न. मला वाटतंय ऑफकोर्स परत एकदा ह्यांच्या दोघांच्या ऑपोजिट मला वाटतं राजस्थान जिंकेल. हे तू घे ना राजस्थान, माझा 1 पॉईंट वाढू दे ना एक्स्ट्रा तुझ्यापेक्षा. आपण असं लेवलला बरोबर नाही वाटत मला, पुढे थोडंसं राहू दे. अरे तो तर उलटा बॉस आहे रे, तो तर कोलकाता फिक्स. अच्छा, हा, ठीक आहे. मी असेल तरी उद्या कोलकाताला सपोर्ट करतो, अशी वाय होते की कोलकाता जिंकेल. आणि आय एम विथ राजस्थान. जस्टिस डायरेक्ट डबल सेंचुरी. जसं आज शुभमन गिल करणार होता सेंचुरी, तशीच. नाही होईल चांगलं खेळतील ते. येस. टफ तर मॅच होईल. लग्नाचं वय जवळ आले म्हणून राजस्थानला सपोर्ट करायला लागला. नाही रे, त्यांच्याप्रमाणे माझं वय निघून गेलं रे. त्यांच्याप्रमाणे तू आजोबा. हा, एक्झॅक्टली. चलो, तर आज आपण इथेच थांबूया. मला असं वाटतं. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि आपल्या लोकांसोबत ह्या व्हिडिओ शेअर करा, त्यांच्याशी चर्चा करा. आम्हाला कॉमेंट्समध्ये परत सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच जागी याच वेळेत. नमस्कार.